சொல்றீங்களா? குழந்தைங்க மேல காக விட மாட்டாங்க. போன் கான்ஃபிஸ்கேட் பண்ணி வச்சிருக்காங்க. ஸ்கூலுக்கு பாடி கார்டு அனுப்புறாங்க. என் பசங்க பார்க்கணும் இந்த வீடியோவை. தெரிச்சு தானே ஓடி வந்தேன் நான். அந்த லைஃப் பிடிக்கலன்னு இத்தனை நாள் இருந்தால அப்பெல்லாம் தெரியலையா? நான் அப்பெல்லாம் பார்த்துக்கல. எவ்வளவு கோடியில வீடியோ கேளுங்க போய் வெளியில ஈஸியாரே சொல்லும். யாருக்காக? எல்லாம் அவங்களுக்காக தான் நான் பண்ண. இருக்கும் போது பார்த்துக்க முடியல. நான் शांत माणसाचा राग हा जगातल्या सगळ्यात खतरनाक राग असतो. होय, तमिळ सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय हा सुपरस्टार जयम रवी थेट कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडलाय. ज्या अभिनेत्यानं पडद्यावर शेकडो गुंडांना धूळ चारली तो आपल्या खऱ्या आयुष्यातल्या वादळामुळे पुरता कोलमडून गेलाय. पत्नी आरती सोबतचा घटस्फोट, सायबर ट्रोलिंग आणि कथित प्रेयसी केनिशा फ्रान्सिस सोबतचा नातं, या सगळ्यावर जयम रवीनं चेन्नईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा काही बॉम्ब टाकलाय ज्यानं अख्खी दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली आहे. पण हा अभिनेता का रडला? काय आहे यामागचं पडद्यामागचं सत्य? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. चेन्नईत रवी मोहन म्हणजेच तमिळ चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय असलेला जयम रवी यांनी चेन्नईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयम रवीनं घेतलेला निर्णय ऐकून त्याचे फॅन्स थक्क झालेत. रवीनं जाहीर केलंय की जोपर्यंत त्याचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत तो कॅमेऱ्यासमोर येणार नाही, म्हणजेच तो अभिनयातून ब्रेक घेतोय. रवी अत्यंत भावूक होऊन म्हणाला, गेल्या 2 वर्षांपासून जे काही सुरू आहे त्यानं माझं मानसिक संतुलन बिघडवलंय. मी सध्या काम करण्याच्या मनस्थितीत नाही. जेव्हा माझं आयुष्य या सगळ्या टेन्शनमधून बाहेर येईल तेव्हाच मी अभिनयात परत येईल, तेव्हाच फिल्ममध्ये काम करेल. रवीचा हा राग फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित नव्हता. त्याचा थेट निशाणा होता त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबावर. मीडिया मुलाखती दरम्यान रवी मोहन अनेक वेळा ढसाढसा रडताना दिसले. प्रेस कॉन्फरन्समध्ये रवी मोहन रडत म्हणाले की त्यांची एक्स पत्नी आरती यांना त्यांच्या मुलांना भेटू देत नाहीये. त्यांनी आरोप केलाय की त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी बॉडीगार्ड्स ठेवले गेलेत आणि त्यांना कुटुंबापासून पूर्णपणे दूर ठेवलं गेलं. रवी मोहन म्हणाले की मी माझ्या पालकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं आणि आता त्याची खरी किंमत मी मोजतोय. मी माझ्या स्वतःच्या मुलांना भेटू शकत नाहीये. त्यांनी त्यांच्या आर्थिक बाबींविषयी काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी आरोप केला की लग्नानंतर सर्व आर्थिक निर्णय त्यांच्या पत्नी आरतीच घेत होत्या. अभिनेत्यानं म्हटलंय की त्यांचा वैयक्तिक बँक खातं नव्हतं आणि ते फक्त जॉईंट अकाउंट वापरत होते. त्यांनी सांगितलं की थोडे पैसे काढले तरी लगेच त्यांना प्रश्न विचारले जायचे. या वादात आता इगो आणि इमोशन्स हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. रवीनं आरोप केलाय की अनेक वर्षांपासून त्याची पत्नी आरती आणि तिच्या घरच्यांनी त्याला गुलामासारखी वागणूक दिली आणि त्याचा मानसिक छळ केला. इतकंच नाही तर लग्न करण्यासाठी आरतीनं नस कापण्याची धमकी दिली. त्यामुळेच रवीनं हे लग्न केलं होतं आणि टिकवलं देखील होतं. गेल्या 2 वर्षात रवीनं स्वतः आत्महत्येचा विचार केला होता असा खळबळजनक खुलासा त्यानं स्वतः केलाय. पण तरीही व्यावसायिक बांधिलकी म्हणून तो दुसऱ्या दिवशी वेळेवर शूटिंगला पोहोचायचा. आता वळूया या कथेच्या सर्वात वादग्रस्त भागाकडे, म्हणजेच केनिशा फ्रान्सिस. जेव्हापासून रवी आणि आरती वेगळे झाले तेव्हापासून रवीचं नाव गायिका आणि आध्यात्मिक चिकित्सक केनिशा फ्रान्सिस सोबत जोडलं जातं. सोशल मीडियावर केनिशाला प्रचंड ट्रोल केले गेले, पण केनिशाची कहाणी काही वेगळीच आहे. केनिशा म्हणाली होती की ती रवीला सुरुवातीपासून एक थेरपिस्ट म्हणून भेटली होती. केनिशाच्या मते रवीच्या कुटुंबानं त्याला दिलेल्या वेदना ही आई वडील गमावण्याच्या दुःखापेक्षाही मोठी आहे. आरती आणि तिच्या आईने रवीवर भयानक अत्याचार केलेत आणि याचे पुरावे मी कोर्टात द्यायला तयार आहे. पण आता ट्विस्ट असा आहे की या सायबर बुलिंगला कंटाळून केनिशाने चेन्नई सोडण्याचा आणि रवी सोबतच नातं संपवण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे रवी पत्रकार परिषदेत म्हणाला, तुम्ही केनिशाला माझ्यापासून दूर केलं, तिचं आयुष्य चांगलं जावं. हा ड्रामा इथेच संपत नाही. या वादात आता साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर यांची एंट्री झाली आहे. रवीने कोणाचंही नाव न घेता आपल्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणाऱ्या अभिनेत्रीवर निशाणा साधलाय. तमिळनाडूमध्ये खुशबू सुंदर यांच्या नावावरून खुशबू इडली प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा टोमणा खुशबू यांनाच होता हे स्पष्ट आहे. खुशबू या आरतीच्या कुटुंबाच्या जवळच्या मैत्रीण आहेत. जेव्हा आरतीने इंस्टाग्रामवर लिहिलं की माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका, मुलांसाठी मी सत्य समोर आणेन, तेव्हा खुशबू यांनी आरतीला सपोर्ट करत तिला पिलांचं रक्षण करणारी सिहीन म्हटलं आणि रवीला एक्सवरून सडेतोड उत्तर दिलं. 2014 पासून सुरू झालेला हा कौटुंबिक वाद 2025 मध्ये कोर्टात पोहोचला. उच्च न्यायालयाने दोघांनाही सोशल मीडियावर एकमेकांविरोधात चिखलफेक करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे त्यांनी जुन्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. पण आता 2026 मध्ये केनिशाने रवीची साथ सोडल्यानंतर हा वाद पुन्हा एकदा पेटलाय. जयम रवी सध्या आपल्या मुलांना आरव आणि अयानला भेटण्यासाठी तरसतोय. पडद्यावर रोमांस आणि ऍक्शन करणारा हा सुपरस्टार खऱ्या आयुष्यात मात्र एका मोठ्या भावनिक आणि कायदेशीर लढाईत अडकलाय. तुम्हाला काय वाटतं या वादात चूक कोणाची आहे? जयम रवीची की आरतीची? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.